नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काल जो आपण व्हिडिओ बनवला होता टी-आय-टीच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये आपण कट ऑफ नॉर्मलायझेशनच्या वगैरे चर्चा केलेल्या होत्या. तर त्या व्हिडिओला तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकी या अभियोग्यता चाचणीमध्ये IBPSने काय चुकी केलेली आहे, आपण विद्यार्थी म्हणून या ठिकाणी कुठे चुकलेलो आहे आणि आता जर नॉर्मलायझेशन झालं तर त्याचा फायदा होईल की तोटा होईल आणि जर फायदा झाला तर कोणाला होईल आणि तोटा झाला तर कोणाला होईल याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. बघा मित्रांनो, टी-आय-टी परीक्षेमध्ये किंवा या शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये IBPSने काय चूक केली याच्यापेक्षा पहिल्यांदा आपण विद्यार्थी कुठे चुकलेले आहेत ते बघून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण बाकीची चर्चा करूया. बघा, परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर जे संदीप कांबळे ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरून संदीप कांबळे सर हे विद्यार्थ्यांना वारंवार विनंती करत होते आणि त्यांनी तसा पाठपुरावा सुद्धा या ठिकाणी परीक्षा परिषदेकडे केलेला होता. आता त्यांच्या मागण्या काय होत्या? तर त्यांच्या मागण्या होत्या की परीक्षा ही समान पातळीवर व्हायला पाहिजे. बघा, परीक्षा ही समान पातळीवरती व्हायला पाहिजे म्हणजे काय, की परीक्षा ही एकाच दिवशी व्हायला पाहिजे, एकाच दिवशी. त्यानंतर त्याची जी काही उत्तरपत्रिका आहे, ती उत्तरपत्रिका आपल्याला मिळाली पाहिजे. आणि चौथी गोष्ट होती, की विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स जे काही आहे, ते मार्क काय व्हायला पाहिजेत, कळायला पाहिजेत. अशा एकंदरीतच्या त्या सरांच्या मागण्या होत्या. परंतु विद्यार्थ्यांनी काय केलं, की विद्यार्थ्यांना वाटलं, की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही परीक्षा होणं महत्वाचं आहे. आता ह्या ज्या मागण्या केलेल्या होत्या, ह्या मागण्या का केलेल्या होत्या, तर याच्या पाठीमागं जे काही रिझन होतं ते 2022च्या भरतीचं या ठिकाणी होतं. आता 2022च्या भरतीला सुद्धा आता जी परिस्थिती झालेली आहे तीच त्यावेळेला सुद्धा झालेली होती, परंतु त्यावेळेला नॉर्मलायझेशन झालं नव्हतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले ते विद्यार्थी त्या प्रोसेसमधून बाहेर गेले आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स जास्त होते ते विद्यार्थी मात्र काय झालेले आहेत, पुढे सरकलेले आहेत. आणि हा अनुभव पाठीशी होता म्हणूनच यावेळेला या मागण्या करण्यात आलेल्या होत्या. परंतु यावेळेला काय झालं, की विद्यार्थ्यांच्या समोर एकच प्रश्न होता, की ती म्हणजे ही परीक्षा पुढे जाता कामा नये. आमचा अभ्यास झालेला आहे आणि आता परीक्षा पुढे नेण्याची कोणतीही गोष्ट करू नये आणि म्हणून या घाई-गडबडीमध्ये ह्या ज्या काही मागण्या आहेत, जी की परीक्षेची काठिण्य पातळी असू द्या, एकाच दिवशी परीक्षा होणं असू द्या, उत्तरपत्रिका असू द्या, आपले जे काही रॉ मार्क्स असू द्या, ह्या मागण्या कुठेतरी मागं पडल्या आणि मग तुम्हाला माहिती आहे, की IBPSने आणि परीक्षा परिषदेने काय केलेलं आहे, की परीक्षा घेण्यासाठी किती गडबड केलेली आहे हे तुम्ही बघितलेलं आहे. अजिबात कुठल्याही पद्धतीचा वेळ न देता त्यांनी परीक्षा घेतलेली आहे आणि ही आपली विद्यार्थ्यांची चूक होती. परंतु आता मात्र विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर या गोष्टीची मागणी या ठिकाणी करत आहेत. आता हे कितपत म्हणजे सत्यात उतरेल ही गोष्ट आपण सांगू शकत नाही. नॉर्मलायझेशन होईल, नाही होईल किंवा काय होईल ह्या गोष्टी आता नंतरच्या आहेत. परंतु आता आपण काय करूया, की IBPSने नेमकी काय चूक केलेली आहे ते बघू. म्हणजे आपल्या लक्षात येईल, की खरंच या गोष्टी किंवा या मागण्या ज्या होत्या त्या रास्त होत्या की नव्हत्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. बघा, आता IBPSने काय चूक केली याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. बघा, हा या ठिकाणी 1 नंबरचा जो शिक्षक आहे, तो मराठीचा शिक्षक आहे. तो मराठी विषयामध्ये तज्ञ आहे. दुसरा बालमानसशास्त्र आहे, त्या शिक्षकाचा विषय तो त्याच्यामध्ये तज्ञ आहे. हा तिसरा जो आहे तो गणितामध्ये तज्ञ आहे. चौथा जो आहे तो बुद्धिमत्तामध्ये तज्ञ आहे आणि 5वा जो आहे तो इंग्रजीमध्ये तज्ञ आहे. म्हणजे हे जे शिक्षक आहेत, विषय शिक्षक हे आपल्या आपल्या विषयामध्ये अतिशय तरबेज आहेत. असा कुठलाही शिक्षक नसतो की तो या 5ही विषयामध्ये तज्ञ असेल. परंतु असं असू शकतं की तो कोणत्यातरी 1 किंवा 2 विषयामध्ये तज्ञ असू शकतो किंवा हुशार असू शकतो. क्वचितच एखादा विद्यार्थी या 3-4 विषयामध्ये टॉप असू शकतो. तर बघा, आता एक गोष्ट विचार करा तुम्ही, की जर का असं असतं, समजा 5 प्रश्न विचारलेले आहेत. 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 प्रश्न मराठीचा विचारण्यात आलेला आहे. 1 प्रश्न मानसशास्त्राचा विचारण्यात आहे, 1 गणितचा आहे, 1 बुद्धिमत्तेचा आहे, 1 इंग्रजीचा आहे. अशा वेळी काय होईल? हे जे 5 प्रश्न आहेत, त्यापैकी जर मराठीच्या शिक्षकाकडे तुम्ही गेला, तर तो मराठीचा प्रश्न पहिला जो आहे तो चांगल्या पद्धतीने सोडवेल. बाकीच्या दोन्हीमध्ये तो विचार करेल आणि ते 2 प्रश्न तो चांगल्या पद्धतीने सोडवेल. आणि मग
राहिलेल्या 1-2 विषयामध्ये तो काय करेल, तुक्के मारेल आणि मग अशा पद्धतीनं प्रत्येक शिक्षकाचं हेच होईल. इथं जर याला विचारलं तर हा या 5 पैकी मानसशास्त्राचा जो प्रश्न आहे तो चांगल्या पद्धतीने सोडवेल. अजून बाकीच्या 2 विषयांमध्ये तो बऱ्यापैकी अभ्यास केलेला असेल तर 1-2 मार्क मिळवू शकतो. म्हणजे अप्रॉक्स असं जर सर्वांचं पकडलं, तर प्रत्येकी 3 ते 4 मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे समान पातळीवरती त्यांचं मूल्यांकन होऊ शकतं. समजा 5 पैकी काहीच नाही पडले, तर त्याच्या विषयाचा त्याला 1 मार्क तरी पडू शकतो. मग याला 1 पडेल, याला 1 पडेल, याला 1 पडेल, याला 1 पडेल. म्हणजे 1 प्रश्न तरी त्याला त्याच्या विषयाचा पडू शकतो. बरोबर आहे? परंतु आता काय झालेलं आहे सांगतो तुम्हाला. बघा, जर असं असेल, मी जी सांगितलेली पद्धत तुम्हाला समजलेली असेल, तर बघा, जर प्रश्नपत्रिका अशी असती, मराठीला 20 मार्क असते, बालमानसशास्त्राला 20 मार्क असते, गणितला 20 मार्क असते, इंग्रजीला 20 मार्क असते, तर काय झालं असतं? याने आपले 20 प्रश्न चांगल्या पद्धतीने टॅकल केले असते. अजून थोडा अभ्यास असेल तर याच्यातले 10, याच्यातले 5 किंवा हे त्याला आलेच नाही समजा आणि याच्यातले एक 6-7 प्रश्न त्याने घेतले असते आणि मग असे किती झाले असते? तर 20 अंदाज 30, 35 आणि 5 40 41 म्हणजे 41 पर्यंत अप्रॉक्स त्याला मार्क मिळाले असते आणि हीच परिस्थिती सर्वांची झाली असती. कारण का? कारण प्रत्येकी 20 मार्काचं वेटेज होतं. त्यामुळे तो त्याच्या विषयामधले 20 मार्क घेऊ शकत होता आणि बाकीच्या विषयामध्ये तो थोडंफार जरी अभ्यास केला, तरी तो मार्क्स घेऊ शकत होता. परंतु इथं काय झालं असतं, की सर्वांना समान पातळीला न्याय भेटला असता. कारण त्याच्या विषयाचे त्याला या ठिकाणी 20 मार्काचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग प्रत्येकाच्या बाबतीत हेच झालं असतं, की त्याने पहिल्यांदा काय केलं असतं, की आपले जे 20 मार्क आहेत, ते 20 मार्क सोडवले असते आणि बाकीचा जर तुम्ही विचार केला, तर प्रत्येकासाठी हीच परिस्थिती असणार आहे. म्हणजे हा 20 सोडवेल आणि बाकीच्या 80 मध्ये तो काय करेल, आपल्या अभ्यासानुसार सोडवण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हीच गोष्ट घडली असती. परंतु IBPSने काय केलेलं आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल, की बघा मी मगाशी सांगितलं, की कुठलाही शिक्षक हा सर्व विषयामध्ये तरबेज असू शकत नाही. तो 1-2 विषयामध्ये तरबेज असू शकतो. चुकून एखादे जे काही अलौकिक बुद्धिमत्तेचे आहेत ते असू शकतात. परंतु आपण सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये आपण काय करत आहे, बोलत आहे. तर बघा, आता IBPSने काय केलं, की यांच्यासाठी ठेवले 15 मार्क. कुणाला 15 ठेवले, कुणाला 10 ठेवले, कुणाला 20 ठेवले. यांच्यासाठी काय केले, कुणाला 25 ठेवले, कुणाला 30 ठेवले, कुणाला 35 ठेवले. यांच्यासाठी काय केलं, कुणाला 30 ठेवले, कुणाला 28 ठेवले, कुणाला 32 ठेवले. इथे काय केलं, कुणाला 60 ठेवले, कुणाला 70 ठेवले, कुणाला 80 ठेवले. म्हणजे हे दोन्ही मिळून जे वेटेज आहे, ते 130 प्लसच्या घरामध्ये ठेवलेलं आहे. पेपर होता 200 मार्काचा. पेपर 200 मार्काचा होता. त्याच्यामध्ये फक्त गणित आणि बुद्धिमत्तेला काय केलेलं आहे, 130 प्लस मार्काला गणित बुद्धिमत्ता विचारण्यात आलेला आहे. मग या विषयी शिक्षकानं काय करायचं? याला किमान 20 प्रश्न विचारायला हवे होते, तर याचे इथले कट करून याला 15च मार्क दिलेले आहेत. मग 15 आणि ह्या 130 मधला मित्रांनो फरक काढा. तो जवळ-जवळ 100 मार्कांचा फरक आहे. किंवा याचा जर एव्हरेज आपण विचार केला, की इथले 15, इथले 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 45. आता 45 आणि 130 मधला डिफरन्स काढा. जवळ-जवळ 90 मार्कांचा या ठिकाणी डिफरन्स आहे. ज्या विद्यार्थ्याची गणित आणि बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे, जो त्या विषयामध्ये तरबेज आहे, तो विद्यार्थी केव्हाही 90 मार्कांनी प्लसच असणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. कारण या मुलांना न्याय मिळालेला नाही. काही शिफ्टला इंग्रजीला 20, काही शिफ्टला 15 अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग यांच्यावरती अन्याय झाला नाही का? हा विषय शिक्षक इंग्रजीचा असू द्या किंवा बालमानसशास्त्राचा असू द्या किंवा मराठीचा असू द्या, हे त्या विषयातले तज्ञ असून सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं फक्त त्यांना किती 10 ते 15 प्रश्न त्यांच्या वाट्याला आलेले आहेत. आणि मग त्यांचा जर गणित बुद्धिमत्ता हा विषयच नसेल किंवा नावडता असेल, घासून-घासून किती घासणार आहे? 130 पैकी तो अजून 30 काढेल. अजून 30 काढेल. या वरच्या 100 मार्कांचं काय? या 100 मार्कांचं काय? आणि म्हणून हा तोटा या IBPS परीक्षेमध्ये झालेला आहे, की एकाच विषयाला जास्त वेटेज दिलेलं आहे. आणि मला तर एक गंमत वाटते, की आपण मानसशास्त्र या ठिकाणी शिकलेलो आहे. मानसशास्त्रामध्ये आपण बुद्धिमत्ता चांगल्या पद्धतीने अभ्यासलेला आहे. बुद्धिभेद आपण अभ्यासलेला आहे. कुणाचा बुद्धी गुणांक कसा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे, की सगळ्यांना समान पातळीवरती न्याय भेटला पाहिजे. अनेक चाचण्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. मग एवढा सगळा अभ्यास आपण जर का विद्यार्थ्यांना शिकवणार असू, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आपल्याला जर का शिकवलं जात असेल, की समान पातळीवरती झालं पाहिजे.
तर मग इथं या परीक्षेला समान पातळीवरती मूल्यांकन का नाही? यालाच जास्त वेटेज का दिले गेले? बघा, मानसशास्त्र शिकत असताना तुम्ही अभियोग्यतेचा अभ्यास करत असताना बघितलेलं आहे, की सर्वांची बुद्धिमत्ता सारखी नसते. त्यामुळे त्यांच्या बुद्धीनुसार तुम्ही काय केलेलं पाहिजे? नियोजन केलं पाहिजे. मग या ठिकाणी सगळ्या शिक्षकांची बुद्धिमत्ता सारखी असणार आहे का? अजिबात नाही. मग तुम्ही असं करायला पाहिजे होतं ना, याला 25 मार्क, याला 25 मार्क, याला 25 मार्क, याला 25 मार्क, ह्याला 25 मार्क असं समान जे वेटेज आहे, ते समान वेटेज या परीक्षेला असायला पाहिजे होतं. परंतु तसं झालेलं दिसत नाही. जर समजा असं वेटेज असतं, तर ज्याला गणित बुद्धिमत्ता मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यानं किमान यापैकी 25 मार्क अभ्यास करून काढले असते. आणि बाकीच्या विषयामध्ये तर त्याला मार्क पडले असते. म्हणजे समान पातळीवरती त्याचं मूल्यांकन झालं असतं. परंतु आता काय झालेलं आहे, की आता या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेलाच 130 प्लस आहे. त्यामुळं जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करत होते किंवा जे विद्यार्थी अ, गणित बुद्धिमत्ता विषयामध्ये तज्ञ आहेत, तेच विद्यार्थी या ठिकाणी पुढे राहणार आहेत. आता हा विषय चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात आला असेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की नॉर्मलायझेशन होणार, तर त्याचा फायदा होईल का तोटा होईल आणि कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होईल, हे आपण बघूया. बघा, मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की काही विद्यार्थी असं म्हणत आहेत, की पहिल्या दिवशी जरी आम्हाला पेपर सोपा गेला असला, तरी आम्हाला त्या पेपरचा अंदाज अजिबात नव्हता. आणि लास्टच्या शिफ्टला ज्यांचे पेपर झालेले आहेत, त्यांना काय होतं, की सगळ्या गोष्टी माहिती होत्या. म्हणजे काही युट्यूबर्सनी मुलांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर प्रत्यक्ष लाईव्ह सेशन घेऊन सांगितलं, की हे प्रश्न येतायत. याच्यावरती एवढ्या प्रश्नांचे वेटेज आहे, याच्या बाहेर हे जात नाही. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी केली आणि त्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे अशाही गोष्टी आहेत. पहिल्या विद्यार्थ्यांना वाटतं, की आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही उठलो, जो आमचा अभ्यास होता त्या अभ्यासावरती गेलो आणि आम्ही पेपर दिला. परंतु शेवटच्या दिवशी जे काही म्हणजे 2 ते 5च्या स्लॉटमध्ये जे काही विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी आयडिया आलेली होती. त्यांना समजलेलं होतं. त्याच्यामुळं त्यांनी चांगल्या पद्धतीने पेपर सोडवलेला आहे. आता आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे, की जरी या विद्यार्थ्यांना प्रश्न समजले असले किंवा त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असला, तरी त्यांच्यासोबत जो काही खेळ झालेला होतो, की त्यांचा पीसी बंद पडलेला होता. त्यानंतर पीसी बंद पडल्यानंतर ते 10 ते 15 मार्कांनी मागे आलेले आहेत. म्हणजे 100 प्रश्न सोडवले असतील, तर त्यांना 80 प्रश्न दाखवलेले आहेत. तर हा सगळा जो खेळ आहे किंवा माऊस स्लो झालेला होता. एका-एका प्रश्नावरती 3-3 वेळा क्लिक करायला लागत होतं. म्हणजे हा जो काही खेळ आहे, हा सुद्धा या विद्यार्थ्यांच्या सोबत झालेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता विद्यार्थी काय करत आहेत, की हे जे काही नॉर्मलायझेशन आहे, हे नॉर्मलायझेशन व्हावं म्हणून प्रयत्न करत आहेत. अनेक यूट्यूबर्स आहेत किंवा अनेक संघटना आहेत, अनेक विद्यार्थी आहेत, IBPSला मेल करत आहेत, परीक्षा परिषदेशी संपर्क साधत आहेत, की नॉर्मलायझेशन झालं पाहिजे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉर्मलायझेशन झालं. आता पहिला पेपर सोपा होता म्हणून पहिल्या विद्यार्थ्याला 160 प्लस मार्क मिळाले. ठीक आहे. शेवटचा जो काही पेपर होता त्याच्यामध्ये समजा त्यातही एका विद्यार्थ्याला 150 प्लस मार्क पडलेले आहेत. बघा, मी काय सांगतो नीट बघा. या विद्यार्थ्याला 160 मार्क पडलेले आहेत. या विद्यार्थ्याला 150 मार्क पडलेले आहेत आणि हा विद्यार्थी हुशार आहे समजा, टॉपर आहे आणि त्याच्या खाली मग विद्यार्थ्यांना कमी मार्क पडत गेलेले आहेत. मग आता नॉर्मलायझेशन काय सांगते, की नॉर्मलायझेशनमध्ये असं गृहीत धरलं जातं, की हा पेपर सोपा होता म्हणून याला 160 पडले आणि हा पेपर अवघड होता म्हणून याला 150 पडले. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की हा विद्यार्थी जर त्याने घासले असेल, त्याने जीव लावून वर्षभर अभ्यास केला असेल, क्लासेस लावले असतील, प्रॅक्टिस तेवढं केलं असेल आणि तेवढं करून जर हा एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये जर का 150 पर्यंत पोहोचला असेल, जिथं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत होते स्पीड विथ अॅक्युरसीला, त्या ठिकाणी जर या विद्यार्थ्यांनी 150 मार्क काढले असतील, तर आता या नॉर्मलायझेशनमुळे काय होईल सांगा तुम्ही? या विद्यार्थ्याचे मार्क कमी होतील. हा एक विषय आहे. समजा हा 160 वाला आहे. याचे हा सोपा आहे म्हणून या ठिकाणी काय केलं जाईल? मार्क कमी केले जातील. परंतु जर असं असेल, समजा त्याच्यामधल्या शिफ्टच्या ज्या काही विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचे मार्क कमी असतील, जर यांना समान पातळीवरती आणायचं असेल आणि तुम्ही जर का दुसऱ्या युट्यूबर्सचे वगैरे व्हिडिओ बघितले, तर कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन असतं, हे तुम्हाला समजून जाईल. परंतु एव्हरेज जर का 130चं आलं समजा, 130चं आलं, तर मग काय होईल? या विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी काय होतील? कटले जातील.
आता हा सोपा पेपर होता असं आपण म्हणत असलो तर ते विद्यार्थ्यांना काय वाटतं, की आम्ही पहिल्यांदाच आम्हाला काही माहीत नव्हतं त्यावेळी आम्ही पेपर फेस केला आणि या विद्यार्थ्यांना मात्र सगळं माहीत होतं त्यावेळी यांनी पेपर फेस केला. आता या विद्यार्थ्याचं मत असं आहे, की सगळं मान्य आहे. पेपर माहीत होता, पण आमच्या वेळेला पीसीचा प्रॉब्लेम आलेला होता, सर्व्हरचा प्रॉब्लेम आलेला होता, सर्व्हर बंद होता आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अभ्यासाच्या जीवावरती आणि स्पीडच्या जीवावरती मी 150 मार्क मिळवलेले आहेत. आणि तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा परिणाम या विद्यार्थ्याच्या मार्कावरती होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे नॉर्मलायझेशनचा जसा फायदा आहे, तसा तोटा देखील आहे. सगळ्यांनाच मार्क वाढणार नाहीत किंवा सगळ्यांचेच मार्क कमी होणार नाहीत. परंतु आता ही पीसी बंद पडणं ही आय-बी-पी-एसची चूक आहे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक नाही. या विद्यार्थ्याची काय चूक आहे ज्याला 160 मार्क पडले. पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थ्याला 160 मार्क पडले. हा पीसी बंद पडणं किंवा सर्व्हर डाऊन असणं याच्यामध्ये या विद्यार्थ्याची काय चूक आहे? तो तर आपल्या अभ्यासाने तिथपर्यंत गेलेला आहे. त्यानं आपल्या अभ्यासाच्या जीवावरती 160 मार्क पाडलेले आहेत. सोपा पेपर होता. त्या आय-बी-पी-एसनं काठिण्य पातळी ठेवायला पाहिजे होती समान. एकाच दिवशी पेपर घ्यायला पाहिजे होते. एकाच दिवशी त्यांचं मूल्यांकन व्हायला पाहिजे होतं. परंतु असं झालेलं नाही आणि त्यामुळं ह्या 160 किंवा दुसऱ्या शिफ्टची जे काही मुलं असतील त्यांना समजा 140 प्लस मार्क पडले असतील, तर या मुलांचा तोटा होणार आहे. कारण का जर नॉर्मलायझेशन झालं, तर समजा काही मुलं 20-20 मार्क मागे गेलेले आहेत. काही मुलं 15-15 मार्क मागे गेलेले आहेत. मग त्यावेळेला काय केलं जाईल? या विद्यार्थ्यांना वेळ पुरला नाही. मग सगळ्यांचेच मार्क कमी असतील आणि सगळ्यांचेच मार्क जर कमी असतील, तर इथं असं कन्सिडर केलं जाईल, की हा पेपर अवघड होता किंवा या विद्यार्थ्यांना टाईम मिळाला नाही आणि मग नॉर्मलायझेशनमध्ये यांचे मार्क वाढतील आणि या विद्यार्थ्याचे मार्क काय होणार? कमी होणार. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता चूक आय-बी-पी-एसने केलेली आहे आणि त्याचे जे काही भोग आहेत, ते मात्र विद्यार्थ्यांना या ठिकाणी भोगावे लागणार आहेत. तर अशा पद्धतीने सगळा खेळ आहे. याच्यावरती एकच बेस्ट सोल्युशन होतं, की परीक्षा ही एकाच दिवशी व्हायला पाहिजे होती. एकाच पातळीवरती व्हायला पाहिजे होती. तर या शिक्षकांची बुद्धिमत्ता तपासली गेली असती. आता जो काही सगळा खेळ आहे, तो याच्यावरती डिपेंड आहे. नॉर्मलायझेशन झालं तर ते कशाच्या बेसिसवरती होईल आणि जरी झालं तरी त्याचा फायदा तोटा मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट लिहायला विसरू नका. धन्यवाद.